सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधू ही राजश्री आणि राघवला किचनमध्ये बोलावते. दोघेही तिथे येतात. सिंधू म्हणते की खरं सांगू का, मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. अन्वी ही प्रेग्नंट आहे, हे आयुषच्या घरच्यांना माहिती होऊ द्यायचे नाही, असा निर्णय काकूने घेतला. खरं तर हा निर्णय मला अजिबात पटलेला नाही आहे, असं आता सिंधू ही राघवला बोलते. राघव म्हणतो की मलाही काकूचा हा निर्णय पटला नाही. सिंधू म्हणते कसं आहे ना, विश्वास हा कुठल्याही नात्याचा एक आधार असतो. सिंधू म्हणते की एवढी मोठी गोष्ट आपण त्यांच्या घरच्यांपासून लपून ठेवतोय, तर आपण त्यांचा खूप विश्वासघात करतोय असं तुम्हाला नाही का वाटत? राजेश्री म्हणते की तुमचं सगळं बरोबर आहे, पण वहिनीच्या ठिकाणी तुम्ही स्वतःला ठेवून बघा ना. तेव्हा आता सिंधू म्हणते की आई, मी सर्व बाजूंनी सगळा विचार केला. राजेश्री म्हणते की सिंधू, तुझं सुद्धा मान्य आहे. जर आपण शकुंतला काकूंना सगळं सत्य सांगितलं, मग त्यांनी अन्वीचा जर स्वीकार केला नाही तर काय करायचं? सिंधू म्हणते की त्या एवढ्या सहजासहजी हे गोष्ट स्वीकारणार नाही. राजेश्री म्हणते सिंधू, मला सुद्धा त्याचीच भीती वाटती ग. राजेश्री म्हणते की तेव्हा नको मग सिंधू सांगायला. तर राघव म्हणतो की मला वाटतंय आपण ही गोष्ट आयुषच्या घरच्यांना सांगण्यापेक्षा आयुषनेच त्याच्या तोंडाने ही गोष्ट त्यांना सांगितली तर बेटर राहील. राघव म्हणतो की त्याचंच तर बाळ आहे. तर सिंधू म्हणते की हा पर्याय मला खूप छान वाटला. राघव म्हणतो की एकदा का आयुषने त्याच्या घरच्यांना सांगितलं ना आई, मग आपण सुद्धा त्यांच्या घरच्यांना समजावू. तेवढ्यात आता रेश्मा ही राणीला घेऊन तिकडे आलेली असते आणि राणी आता राघवचे ते सर्व बोलणे ऐकते. राजेश्री म्हणते की तरीसुद्धा तुम्ही विचार करा, शेवटी अन्वीच्या आयुष्याचा प्रश्न आहे राघव सिंधू. तेव्हा सिंधू म्हणते की आई, तुम्ही काही काळजी करू नका, अन्वी आणि आयुषचं एकमेकांसोबत लग्न हे होणारच. तर आता इकडे राघव म्हणतो की मी त्यांना सांगतोच, आणि आता राघव हा बाहेर जातो. इकडे आता अन्वी ही शकुंतलाबाईला वॉशरूमकडे घेऊन येते. शकुंतलाबाई वॉशरूममध्ये जाताच इकडे अन्वी त्या बेडरूममध्ये बसलेली असते. तर तेवढ्यात विभावरीला राणीला घेऊन तिथे येते. तेव्हा राणी अन्वीकडे बघत म्हणते की अगं अन्वी, तुला सिंधूने कशाला तरी बोलावलंय. तेव्हा अन्वी म्हणते मला तर लगेचच. अन्वी म्हणते मी बघून येते, आणि अन्वी तेथून निघून जाते. तर आता ड्रामा करत राणी मोठ्या आवाजात विभावरीला म्हणते की मम्मा, बरं झालं ना अन्वीचं लग्न ठरलं. तर आता ड्रामा करत विभावरीसुद्धा म्हणते की बरं झालं अन्वीचं लग्न ठरलं, मला तर खूप काळजी वाटत होती. म्हणते की उद्या जर सगळ्यांना खरं काय ते कळलं असतं तर अन्वीसोबत कोणी लग्न केलं असतं. इकडे आता वॉशरूममध्ये गेलेली शकुंतलाबाई मधूचं ते सर्व बोलणं ऐकू लागते, आणि आता राणीचे आणि विभावरीचे ते सर्व बोलणे एकदम स्पष्ट विभावरीला बाथरूममध्ये ऐकू येत असते. राणी म्हणते की मम्मा, तुझं अगदी खरं आहे, लग्ना अगोदर प्रेग्नंट राहिलेल्या मुलीला कुणी ॲक्सेप्ट केलं असतं. आणि राणीचे ते बोलणे आता शकुंतलाने ऐकलेले असते. मधू म्हणते एक तरी बरं आहे, सिंधूने आता शकुंतला काकूंना खूप छान हँडल केलं. तर शकुंतला काकूंना थोडासुद्धा सिंधूचा संशय आला नाही. वॉशरूमच्या दरवाजाकडे बघत विभावरी म्हणते की सिंधू आहेस तशी हुशार या बाबतीत. तर आता लगेचच राणी ही तेथून निघून जाते. तर इकडे आता बाथरूममध्ये पुन्हा शकुंतला विचार करते की आमदारीनबाई, तुम्ही पुन्हा एकदा आमच्या पाठीत खंजीर खुपसला, पण आता आम्ही गप्प राहणार नाही. इकडे राजेश्री आता अन्वी आणि आयुषचे पुन्हा औक्षण करते. तर आता सर्वजण टेबलवर बसलेले असतानाच तेवढ्यात शकुंतलाबाई तिथे आयुषला म्हणते की थांबा आयुषराव, काहीही करू नका. तर सर्वांना मोठा धक्का बसून सर्वजण आता शकुंतलाकडे बघू लागतात. शकुंतला आयुषला म्हणते की चला इथून. तर आयुष म्हणतो कुठे जायचं आहे आई? तेव्हा शकुंतला म्हणते की मी तुला चल म्हणते ना. तर राजेश्री म्हणते काय झालं शकुंतला ताई? राजेश्री म्हणते की स्वयंपाक झाला आहे आणि आता मी ताटं वाढते, असं न जेवता तुम्ही कसं जाणार? शकुंतला म्हणते की हे लग्न मोडलं आणि आता तुमचा आणि आमचा काही संबंध नाही आहे. तेव्हा ते ऐकून आता सर्वांना पुन्हा एकदा धक्का बसलेला असतो. इकडे आता शकुंतला म्हणते की आत्ता आमच्या लक्षात येतंय, या आमदारीनबाई एवढ्या सहजासहजी आणि सुखासुखी या लग्नाला कशा तयार झाल्या म्हणून. शकुंतला म्हणते की या आमदारीनबाई डोळ्यावरती पट्टी बांधून त्यांच्या नातीच्या पोटातील पाप आमच्या माथ्यावर मारायला निघाल्या होत्या. इकडे आता सिंधू शकुंतलाबाईला समजवण्यासाठी पुढे येते. तर शकुंतला म्हणते की आयुष्यात पहिल्यांदा माणसांची पारख करण्यात मी चुकले. तर आता शकुंतला म्हणते आम्हाला वाटलं होतं की हे घर संस्कारिक आहे, पण निघाले पाताळ यंत्री. शकुंतला म्हणते म्हातारीने जरी कोंबडं झाकलं तरी आरवायचं काही राहत नाही. काकू म्हणते की झालं का तुझं बोलणं?
काकू म्हणते की आता मी जे सांगते ना ती नीट ऐक आणि तू हे लग्न मोडू शकत नाही. तेव्हा बोट करत शकुंतला म्हणते की हे तू आम्हाला सांगू नकोस आमदारीनबाई. तर आता शकुंतला म्हणते की हे तू मला शिकवू नकोस आणि समजावू नकोस. तेव्हा काकू म्हणते की शिकवणार आणि समजावणार, कारण माझ्या नातीच्या पोटात तुझ्या मुलाचं बाळ वाढतंय ते ऐकून आता लगेचच शकुंतलाला मोठा धक्का बसतो. आणि आता शकुंतला आयुषला म्हणते की आत्ताच्या आत्ता चला इथून, तोंडातून एक शब्दही काढायचा नाही. आयुष म्हणतो की माझं अन्वीवर खूप प्रेम आहे आईसाहेब. तेव्हा शकुंतला बोट करत म्हणते की आता तोंडातून जर एक शब्द काढला तरी कानाखाली जाळ काढेन. शकुंतला म्हणते की आयुषराव तुम्हाला कळत कसं नाही, असे बाहेर रंग उधळणारी मुलगी आपल्या घराची सून नाही होऊ शकत. शकुंतला म्हणते की आणि प्रेमाचं काय घेऊन बसलास, तुमची पिढी प्रेमात पडायलाही त्यांना वेळ लागत नाही आणि प्रेमाचा त्याग करायला सुद्धा वेळ लागत नाही. तर आयुष म्हणतो की नाही, मी अन्वीशिवाय दुसरं कुणाशीही लग्न करणार नाही. शकुंतला म्हणते की आयुषराव फक्त तुमच्यासाठी आम्ही या लग्नाची बोलणी करायला तयार झालो होतो, पण आमदारीनबाईंचे या रक्तात काही संस्कारच नाही आहेत. तर लगेचच काकू म्हणते की शकुंतला माझ्या घरात येऊन माझाच अपमान करते. अगं ज्या वेळेस एक बोट तू माझ्याकडे करते ना, 3 बोटे तुझ्याकडे असतात, लक्षात ठेव तू. काकू म्हणते की माझ्या नातीची जेवढी चूक आहे तेवढीच चूक तुझ्या मुलाची आहे आणि तरीसुद्धा आम्ही संयम दाखवतोय. शकुंतला म्हणते की खोटं बोलून तुम्ही तुमच्या नातीला आमच्या गळ्यात बांधायला निघाला होतात. जगाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. त्याला म्हणते की तुमच्या नातीच्या पोटात आमच्या आयुषरावांचं बाळ आहे, यावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा. तर आता शकुंतला आयुषला घेऊन जाऊ लागते. तेवढ्यात सिंधू शकुंतला म्हणते की थांबा काकू, आणि पळतच सिंधू आता शकुंतलाकडे येत म्हणते की मी हात जोडून तुमची माफी मागते काकू, पण आम्हाला सर्व काही सांगायचंच होतं. तर लगेच शकुंतला म्हणते कधी सांगणार होता, मूल जन्माला आल्यावर का? शकुंतला म्हणते की हे बघा, ज्यांच्या मनात खोट असतो त्या घरात कधीच आनंद नांदत नाही. तर आता शकुंतला म्हणते की चला आयुषराव. तेव्हा काकू म्हणते की माझ्या नातीच्या सुखासाठी आत्तापर्यंत मी गप्प होती, पण आता मी तुला सांगते की मीच हे लग्न मोडते. तेवढ्यात आता अन्वी ही काकूकडे येत म्हणते की आई प्लीज असं करू नको ना. तर बोट करत काकू म्हणते की अन्वी तू गप्प बस. काकू म्हणते की शकुंतला तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या घराण्यापेक्षा मोठ्या घराण्याचा आणि तुझ्यापेक्षा सरस असा मुलगा मी अन्वीसाठी शोधून काढीन. 10 दिवसात जर मी तिचं नाही लग्न लावून दिलं तर रत्नबारकी नाव लावणार नाही, असे आता काकू शकुंतलाला बोलते. तर शकुंतला आयुषला म्हणते की चला आयुषराव. शकुंतला म्हणते की यापुढे जर तुमची नात माझ्या आता मुलाच्या आसपास जरी दिसली ना तरी तिला मी कोल्हापुरी इंगा दाखवील. तर आता लगेचच अन्वी ही आयुषला म्हणते की आयुष अगं अरे तू मला प्रॉमिस केलं होतं ना मला सोडून जाणार नाही, तेव्हा सांग ना यांना आणि सिम्मा बोल ना तू काहीतरी, असे आता अन्वी ही सांगत असताना रडू लागते. आयुष म्हणतो की अन्वी तू काळजी करू नकोस, मी तुला प्रॉमिस केलं होतं. तर इकडे लगेचच शकुंतला म्हणते की आयुषराव मी काय सांगते ते तुम्हाला कळत नाही का? तर आता इकडे शकुंतला ही आयुषला घेऊन हाताला धरून तेथून निघून जाते. तर आता इकडे अन्वीला मोठा धक्का बसता आणि अन्वीला चक्कर येऊ लागते. तेवढ्यात आता राघव आणि सिंधू अन्वीला आतमध्ये घेऊन जातात. तर इकडे काकूला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. राजेश्री म्हणते की काकू स्वतःला सांभाळा. तेवढ्यात आता काकू विचार करत म्हणते की शकुंतलाला अन्वीचं सत्य कोणी सांगितलं. तर रत्नाकर म्हणतो मला सुद्धा तोच विचार पडलाय. तर आता राणी ही काकूकडे चोरट्या नजरेने बघत असते. तर आता शकुंतला बाथरूममध्ये गेल्यानंतर आपण कसं अन्वी ही प्रेग्नंट आहे हे कसं शकुंतला ताईसमोर आणलं हे सर्व आता राणीच्या डोळ्यासमोर येते. तर लगेचच ऋषभ म्हणतो मला वाटतंय त्या साडीवरचा डाग क्लीन करायला गेल्या होता ना त्याच वेळेस त्यांना सत्य कळलंय. रेश्मा म्हणते की मला वाटतंय कदाचित सिंधूने त्यांना सांगितलेलं आहे. तर लगेचच राजेश्री म्हणते हे शक्यच नाही, कारण सिंधू सगळा वेळ स्वयंपाकघरात माझ्यासोबत होती. रेश्मा म्हणते की ती सारखं किचनमध्ये असताना म्हणत होती की आयुषच्या आईला सगळं सत्य कळालं पाहिजे म्हणून. तर आता तेवढ्या सिंधू तिथे येते. तर आता सिंधू ही काकूला सांगते की काकू मी आयुषच्या आईला काहीही सांगितलेलं नाही आहे, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. तर आता लगेचच काकू बोट करत म्हणते की गप्प बस, एक शब्दही बोलू नको. तुझीच इच्छा होती ना की अन्वीचं लग्न आयुषसोबत व्हावं म्हणून, मग तुला थोडासा दम नाही धरता आलं का, कशाला सत्य सांगितले? सिंधू म्हणते की काकू मी पुन्हा सांगते की मी काहीच नाही सांगितलं, फक्त सत्य लपून त्यांचं लग्न व्हावं असं मला वाटत नव्हतं. तेव्हा काकू म्हणते की मग आता बघितलं ना,
काकू म्हणते की सिंधू तू प्रत्येक वेळेस मनमानी करत असतेस आणि कुठल्या जन्माचा बदला घेतेस. तर आता काकू रागाने तेथून निघून जाते तेव्हा सिंधू म्हणते की काकू माझ्यावरती विश्वास ठेवा, मी आयुषच्या आईला काहीच नाही सांगितलं. इकडे आता काकू ही हॉलमध्ये एरझऱ्या मारत असते आणि काकूच्या डोक्यात अन्वीचाच विचार चाललेला असतो. तर आता शेजारी बसलेली विभावरी काकूला तिच्याकडे बोलावते. तर आता काकू लगेच डोक्याला हात लावून विभावरी शेजारी बसते तेव्हा विभावरी म्हणते सकाळपासून तुम्ही काही खाल्लं नाही, तेव्हा मी तुमच्यासाठी दूध घेऊन येते आणि त्यामुळे तुमचं डोकंही थांबेल. तर आता काकू म्हणते की मला भूक नाही आहे. तेवढ्यात आता विभावरी ही दुधाचा ग्लास घेऊन येते आणि म्हणते की तुम्हाला रात्री गोळी घ्यायची असते मला माहीत आहे, तेव्हा हे दूध घ्या, तुम्हाला आराम मिळेल. तर आता लगेचच काकू ही दूध पिऊ लागते. तेव्हा विभावरी म्हणते की रुक्मिणीताई तुम्हाला एक सांगू का? तर काकू म्हणते सांगा ना. तेव्हा विभावरी म्हणते की आता आपल्याला अन्वीचं लवकरात लवकर लग्न लावून द्यावं लागेल. तर लगेच विभावरी म्हणते की एकदा का पोट मोठं झालं मग तिच्याशी कोण लग्न करणार. विभावरी म्हणते की आत्ता जर अन्वीसाठी तुम्ही स्थळ बघणार असेल ना तर फार चिकित्सा करू नका आणि विचारपूसही करू नका काकू. जे पहिल्यांदा स्थळ येईल ना तिथेच तिचं लग्न उरकून टाका, असे आता विभावरी काकूला बोलते. एकदा का तिचं लग्न झालं की मग तुम्हाला कुणालाही एक्सप्लेनेशन द्यायची गरजच नाही असे विभावरी काकूला बोलते. तेव्हा काकू म्हणते की अन्वीचं लग्न लवकर होणं गरजेचं आहे. पण एवढ्या घाईमध्ये जरी असलो ना तरी कुणाबरोबरही मी माझ्या नातीचं लग्न लावू देणार नाही, कारण शेवटी काही जरी झालं तरी माझ्या नातीच्या आयुष्याचा प्रश्न असल्याचे काकू आता विभावरीला सांगते. विभावरी म्हणते की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि एकदा का पोट मोठं झालं की मग लोक टोमणे मारायला लागणार. विभावरी म्हणते आणि तुम्हाला तर माहिती आहे प्रेग्नन्सीमध्ये किती त्रास होतो ते, आणि त्यातले त्यात लोकांचे टोमणे. तेव्हा त्यावेळेस काय सिच्युएशन असेल तेव्हा अन्वीच्या काळजीपोटी मी हे बोलते बरं का, असे आता विभावरी ही काकूला समजावते. आणि आपला अन्वी हा त्रास कसा सहन करणार तेव्हा माझं ऐका तुम्ही, लवकरात लवकर अन्वीचं लग्न लावून टाका. तेव्हा दुधाचा घोट घेत काकू म्हणते बघू. तर आता विभावरी म्हणते की तुम्ही शकुंतलाला काय सांगितलं तुम्हाला ठाऊक आहे ना. तर आता काकूचे बोलणे लगेच काकूला आठवते. काकूने शकुंतलाला सांगितलेले असतं की या क्षणी मी हे लग्न मोडते आणि तुझ्या घराण्यापेक्षा सरस आणि चांगला मुलगा मी अन्वीसाठी घेऊन तिचं लग्न करेन, आणि तेही 10 दिवसात. हे आता काकूच्या डोळ्यासमोर येते. 10 दिवसाच्या आत जर मी तिचं लग्न लावून नाही दिलं तर रत्नपारखी नाव नाही सांगणार, असे काकूने शकुंतलाला सांगितलेले बोलणे आता काकूच्या डोळ्यासमोर नाचू लागते. तेवढ्यात विभावरी म्हणते की त्या शकुंतलाला दाखवून द्या रुक्मिणी रत्नपारखी कोण आहेत ते. तर आता काकूकडे बघत विभावरी विचार करते की काही जरी झालं तरी अन्वीचं लग्न त्या आयुषशी मी होऊ देणार नाही, आणि आयुषचं जर लग्न त्या अन्वीसोबत झालं नाही तर सिंधू या घरातून निघून जाईल, आणि असं जर झालं तर मग राघव माझ्या राणीचा बायको म्हणून स्वीकार करेल. हे असा विचार आता विभावरी करू लागते. काकूकडे बघत विभावरी विचार करते की राघव आणि राणीच्या सुखी संसारासाठी मी काहीही करायला तयार आहे. तर डोक्याला हात लावत इकडे काकू विचार करते की काही जरी झालं ना तरी मी माझा शब्द पाळेन आणि अन्वीचं मी सांगितल्याप्रमाणेच लग्न करीन. इकडे आता आयुष हा घरी येऊन पुन्हा शकुंतलाला समजावू लागतो. आयुष म्हणतो की अन्वी खरंच खूप चांगली मुलगी आहे आईसाहेब, आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. तर शकुंतला म्हणते की राहावं लागेल, आणि आता या घरात ती रुक्मिणी आणि त्या अन्वीचं नावसुद्धा तू काढायचं नाहीयेस. इकडे आता अन्वी ही कॉलेजला जाऊ लागताच काकू ही अन्वीला थांबवते आणि म्हणते की यापुढे अन्वी ही ऑनलाईन कॉलेज करेल, आणि अन्वी ही यापुढे घराच्या बाहेरसुद्धा माझ्या परवानगीशिवाय पाऊल टाकणार नाही. तेव्हा अन्वी सगट आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सिंधू बोलू लागते तेव्हा काकू म्हणते की तू आणि राघव यापैकी कुणी जरी आता आमच्या दोघींच्या मध्ये आला तर मी तुम्हाला कोंडून ठेवेन. तर आता काकूने भयानक निर्णय घेतलेला असतो. तेव्हा आता सिंधू ही दबंग स्टाईलने शकुंतलाला समजावून अन्वी आणि आयुषचं कसं धूमधडाक्यात लग्न लावते आणि राणीचे सर्व पितळ कसे बाहेर काढते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.